नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून ग्रामगीता अध्ययनाची सिरीज आपण या ठिकाणी चालू केलेली आहे आणि आज आपला 33वा दिवस या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण या 33व्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील 33वा अध्याय बघणार आहोत, अवतार कार्य. हा अध्याय देवत्व साधन पंचकातील आहे. या अध्यायाचे आदर्श म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अध्यायाच्या अगदी सुरुवातीला श्री संत गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 103 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, या अध्यायाचा छान पद्धतीने अभ्यास करून बघूया. नमस्कार. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथावर बोलणार आहोत आणि त्यातही एक खूप खोलवर विचार करायला लावणारा अध्याय आहे, अवतार कार्य. हो, आणि या अध्यायाची सुरुवातच एका खूप मूलभूत प्रश्नाने होते. बरोबर. प्रश्न असा आहे की संत हे देवाचे अवतार मानले जातात, मग आमच्यासारख्या सामान्य माणसांनी, गावकऱ्यांनी त्यांच्यासारखं कसं व्हायचं? ही तर जवळपास अशक्य गोष्ट वाटते, नाही का? हो ना. आणि हाच गोंधळ दूर करणं हेच मला वाटतं आजच्या आपल्या चर्चेचं उद्दिष्ट आहे. अगदी. अवतार ही संकल्पना आपल्या मनात इतकी भव्य आणि दैवी आहे की आपण स्वतःला तिच्यापासून खूप दूर समजतो. पण तुकडोजी महाराज ही संकल्पना थेट आपल्या रोजच्या जीवनात आणून ठेवतात. आणि आज आपल्याला हेच समजून घ्यायचे आहे की ही संकल्पना आपल्यापासून दूर नाही, तर ती आपल्या प्रत्येकात कशी दडलेली आहे. म्हणजे अवतार ही काहीतरी मिळवण्याची गोष्ट नाही, तर ती आपल्यातच शोधण्याची गोष्ट आहे. चला तर मग याचा सविस्तरपणे शोध घेऊया. सुरुवातच खूप रंजक आहे. ग्रंथ म्हणतो की जन्माला आलेला प्रत्येक जीव हा एक अवतार आहे. हे ऐकायलाच किती वेगळं वाटतं, कारण आपण अवतार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दशावतार किंवा मोठे देव येतात. नेमका हाच फरक आहे. ग्रामगीता म्हणते नाही, प्रत्येक जीव हा अवतारच आहे. पण मग फरक कुठे आहे? कुठे आहे फरक? फरक आहे तुमच्या कामाच्या व्याप्तीमध्ये, तुमच्या प्रभावाच्या वर्तुळात. म्हणजे कोणी फक्त स्वतःपुरतं जगतो, स्वतःचं पोट भरतो. तूही एक अवतार आहे. हो, तोही एक अवतार आहे, पण त्याचं कार्यक्षेत्र खूप मर्यादित आहे. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची श्रेणी आहे. कोणी स्वतःपुरतं पाहतो, कोणी कुटुंबाची जबाबदारी घेतो, तर कोणी थोडं पुढे जाऊन आपल्या गावाची, समाजाची काळजी करतो. अगदी बरोबर. हे सर्व साधारण अवतार झाले, बरोबर? हो, याला आपण इम्पॅक्ट स्केल म्हणू शकतो. तुमचा प्रभाव किती लोकांवर पडतोय, आणि इथेच विशेष अवताराची संकल्पना येते. ओके. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कार्याची व्याप्ती वाढते, जेव्हा तो फक्त मी आणि माझे कुटुंब ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करू लागतो, तेव्हा तो विशेषत्वाला पोचतो. आणि या विशेषत्वाची नेमकी व्याख्या काय आहे? म्हणजे कुठल्या टप्प्यावर एखादी व्यक्ती विशेष अवतार बनते? जेव्हा त्या व्यक्तीच्या मनात माझा देशी माझे घर ही भावना येते. फक्त भावना नाही, केवळ भावना नाही, ती कृतीत उतरावी लागते. जेव्हा देशाचं दुःख त्या व्यक्तीला स्वतःच्या शरीराला झालेल्या जखमेसारखं वाटू लागतं आणि ते दूर करण्यासाठी ती व्यक्ती स्वतःला झोकून देते. अगदी, तेव्हा तो विशेष अवतार मानला जातो. थोडक्यात सांगायचं तर ज्याच्या अस्तित्वाचा उद्देशच जगाला चांगल्या मार्गावर नेणं होतो, तो विशेष अवतार. हे खूपच रंजक आहे. म्हणजे अवताराची व्याख्या जन्मावर नाही, तर कर्मावर आणि त्या कर्माच्या व्याप्तीवर अवलंबून आहे. बरोबर. पण मग या विशेष अवतारांमध्ये काही प्रकार आहेत का? कारण आपण पाहतो की काही संत शांतपणे उपदेश करतात, तर काही थेट क्रांती घडवतात. नेमका हाच मुद्दा पुढे येतो. ग्रामगीता या विशेष अवतारांचे 2 मुख्य मार्ग सांगते. एक आहे हृदय परिवर्तन आणि दुसरा आहे दमन. आणि यावरूनच संत अवतार आणि देव अवतार असे 2 स्पष्ट प्रकार दिसतात. संत अवतार आणि देव अवतार यातील फरक थोडा आणखी स्पष्ट करता येईल का? नक्कीच. संत अवतार जे असतात ते समाजात नेहमीच कार्यरत असतात. ते सातत्याने धर्म, नीती, सदाचार आणि सेवा यांचा उपदेश करत लोकांची मनं बदलण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचं काम हळू चालतं? हो, हळू पण खोलवर परिणाम करणारं असतं. ते समाजातील चांगली मूल्य, ज्याला ग्रामगीता सुनीती म्हणते, ती वाढीस लावतात. म्हणजे आजच्या काळातले समाजसुधारक किंवा नैतिक नेते. अगदी तसंच. म्हणजे हे असे लोक आहेत जे व्यवस्थेत राहूनच ती सुधारण्याचा प्रयत्न करतात.
मग देव अवतार यापेक्षा कसे वेगळे आहेत? देव अवतार हे नेहमी प्रकट होत नाहीत. ग्रामगीता म्हणते की ते केवळ महाप्रसंगीन येतात. महाप्रसंगीन म्हणजे जेव्हा संकट खूप मोठं असतं आणि केवळ उपदेशाने काहीही बदलत नाही तेव्हाच ते येतात. त्यांचा मार्ग हा क्रांतीचा असतो. अच्छा. ते परिस्थिती बदलण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या नीतींचा वापर करतात. त्यांचं ध्येय हे दुष्ट शक्तींचं दमन करून व्यवस्थेला एक मोठा धक्का देणं असतं. म्हणजे असं म्हणता येईल का की संत अवतार हे समाजाचे मार्गदर्शक शिक्षक आहेत? हो. तर देव अवतार हे गरजेच्या वेळी शस्त्रक्रिया करणारे सर्जन आहेत. एकाचं काम हळूवारपणे मन बदलणं, तर दुसऱ्याचं काम थेट क्रांतिकारी बदल घडवणं. वा, खूप छान उपमा आहे. एक सद्बोध करतो तर दुसरा थेट निर्णय घेतो आणि तो अंमलात आणतो. दोघांचीही गरज समाजाला वेगवेगळ्या वेळी असते. पण जिथे देव अवतार असतात तिथे त्यांच्या विरोधात एक दुसरी शक्ती उभी असते, आणि इथे राक्षस अवतार ही संकल्पना येते. बरोबर. हे असे लोक आहेत जे देशद्रोही, धर्मद्रोही आहेत आणि सज्जनांना त्रास देतात. पण इथे एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो. कोणता? जर हे राक्षस इतके दुष्ट होते तर त्यांना देवतांकडून इतक्या मोठ्या शक्तीचं वरदान मिळतं कसं? हा एक मोठा विरोधाभास नाही का? हा विरोधाभास वाटतो खरा, पण यात मानवी स्वभावाविषयी एक खूप मोठं सत्य दडलेलं आहे. ते काय? ग्रामगीता सांगते की ज्याला आपण राक्षस अवतार म्हणतो तो सुरुवातीला राक्षस नसतो. मग कोण असतो? उलट तो एक मोठा भक्त असतो. तो प्रचंड तपश्चर्या करतो, साधना करतो आणि त्याच्या याच निष्ठेमुळे देवता प्रसन्न होऊन त्याला शक्तीचं वरदान देतात. थांबा, म्हणजे शक्ती मिळवताना तो चांगला असतो पण नंतर बदलतो. ही तर आजच्या काळातही अनेक ठिकाणी दिसणारी गोष्ट आहे. अगदी तोच मुद्दा आहे. एखादा नेता किंवा उद्योजक सुरुवातीला खूप चांगल्या ध्येयाने काम सुरू करतो, पण सत्ता आणि पैसा हाती आल्यावर पूर्णपणे बदलतो. अगदी. ग्रामगीता म्हणते, प्रथम हाती आली सत्ता, मग भुलला तो भगवंता. शक्ती हातात आल्यावर तो नीतिमत्ता विसरतो. त्याला वाटू लागतं की तोच सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग तो त्या शक्तीचा गैरवापर करू लागतो. हो, इतरांवर अन्याय करू लागतो. सज्जन आणि संत त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण सत्तेच्या अहंकारात तो कुणाचंच ऐकत नाही. आणि मग देव अवतार थेट येऊन त्याचा नाश करतात. नाही, इतक्या सहज नाही. इथेही एक प्रक्रिया आहे. देव अवतार सुद्धा आधी त्याला अनेक मार्गांनी समजावण्याचा प्रयत्न करतात, संधी देतात. अच्छा. पण जेव्हा त्याची क्रूरता सर्व मर्यादा ओलांडते आणि सुधारण्याची कोणतीही शक्यता उरत नाही, तेव्हाच शेवटचा उपाय म्हणून त्याचा नाश केला जातो. कारण त्याचा नाश हा अनेकांना जीवनदान देणारा असतो. बरोबर. हे एका व्यक्तीच्या विरोधात नाही, तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात उचललेलं पाऊल असतं. या चर्चेतून एक गोष्ट माझ्या मनात अगदी स्पष्ट झालीय, ती म्हणजे अवतार ही संकल्पना किती व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. हो. ती कुठल्या एका धर्मापुरती किंवा परंपरेपुरती मर्यादित नाहीये. आणि हेच ग्रामगीतेचं सौंदर्य आहे. ती स्पष्टपणे सांगते की रामकृष्णापासून ते बुद्ध, येशू, मोहम्मद पैगंबर, गुरुनानक आणि जैन तीर्थंकर या सगळ्यांना लोक आपापल्या श्रद्धेनुसार अवतार मानतात. हो. नावं वेगळी असतील, मार्ग वेगळे असतील, पण त्यामागची भावना एकच आहे. इतकंच नाही तर तुलसीदासांना वाल्मिकींचा अवतार मानला जातं असंही उदाहरण दिलं आहे. यामागचा विचार काय आहे? यामागचा विचार एका ओवीत खूप सुंदरपणे मांडला आहे. जो जो उन्नतीसी लागला, न्यून पूर्ण तोची अवतार मानिला वेगळ्या समजून. याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप खोल आहे. ज्या व्यक्तीने मानवतेच्या उद्धारासाठी भले कमी अधिक प्रमाणात का होईना प्रयत्न केले, त्याला लोकांनी आपल्या श्रद्धेनुसार आणि गरजेनुसार अवतार मानलं. अगदी बरोबर. म्हणजे अवतार ही लोकांनी दिलेली पदवी आहे, त्यांच्या कामाची एक पोचपावती आहे. हो. जे थोर पुरुष झाले, ज्यांचं चारित्र्य आणि कार्य लोकांना पटलं, लोकांना प्रेरणा देऊन गेलं, त्यांना लोकांनी देवत्व बहाल केलं. काहींना वाटतं देव देह धारण करत नाही, तो निराकार आहे. काहींना वाटतं तो चमत्कार करतो. हे सगळे श्रद्धेचे भाग आहेत. पण मूळ सत्य हे आहे की ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केलं, लोकांना अनुभव दिला, तेच देवपदाला पोहोचले. हे सगळं ऐकल्यावर आता मूळ प्रश्नाकडे यावंसं वाटतंय. हे सगळं तर थोर लोकांबद्दल झालं, पण मग सामान्य माणसाने काय करायचं? बरोबर. तो या अवतार कार्याचा भाग कसा बनू शकतो? आणि इथेच ग्रामगीता आपल्याला सर्वात महत्वाचा आणि कृती करण्याजोगा संदेश देते. ती म्हणते, गोंधळून जाऊ नका. ओके. सर्व अवतार हे मुळात मानवीच असतात. सर्व अवतार मानवीच असती, परी अधिकारा ऐसे कार्य करीती.
म्हणजे ते आपल्यासारखेच मानव म्हणून जन्माला येतात आणि मानवाप्रमाणेच काम करतात. हो. फरक असतो तो त्यांच्या कार्यामागे असलेल्या अनेक जन्मांच्या संस्कारांचा आणि त्यांच्या ध्येयाचा. मग त्यांच्यात आणि आपल्यात नेमका फरक काय आहे? यशाची किल्ली कुठे आहे? ती किल्ली एका शब्दात आहे: सेवा. सेवा. हो, ग्रामगीता अगदी ठामपणे सांगते, ज्यांनी जगाची सेवा केली त्यांचीच अवतार पदवी लाभली. हाच एकमेव निकष आहे. म्हणजे ज्ञान, ध्यान, वैराग्य हे महत्वाचं नाही? महत्वाचं आहे, पण त्याला जर सेवेची जोड नसेल तर ते अपूर्ण आहे. सेवेशिवाय बाकी सर्व व्यर्थ आहे. आणि याला काही ठोस उदाहरणं दिली आहेत का ग्रंथात? हो, अगदी आपल्या परिचयाची उदाहरणं आहेत. श्रीराम केवळ राजपुत्र होते म्हणून अवतार झाले नाहीत. मग त्यांनी राज्य त्यागलं, वनवास स्वीकारला आणि रावणाचा नाश करून सज्जनांचं रक्षण केलं. ही सेवा केली म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आणि अवतार ठरले. आणि श्रीकृष्णाबद्दलही असंच म्हणता येईल, बरोबर? अर्थात, श्रीकृष्णाने कंसाचा वध करून लोकांना जुलुमशाहीतून मुक्त केलं, दुर्योधनाचा नाश घडवून न्यायाची स्थापना केली, गोरगरिबांना आधार दिला. हे सगळं पराक्रम नव्हतं तर सेवा होती. अगदी, ती समाजाची सेवा होती. आणि म्हणूनच लोक आजही त्यांचं स्मरण करतात, त्यांना देव मानतात. केवळ भजन कीर्तन किंवा कोरडी सहानुभूती दाखवून कुणी अवतार होत नाही. म्हणजे संदेश खूप स्पष्ट आहे: निष्क्रिय बसू नका, कुणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल याची वाट पाहू नका. हो, आणि याबद्दल तर ग्रामगीतेत एक अतिशय चपखल ओवी आहे, जी आजच्या काळातही तितकीच लागू पडते. कोणती? देव घेतील अवतार म्हणोनी वाट पाहती उतराया भार, हा दुबळेपणाचा विचार शिरला थोर या लोकी. वा, म्हणजे देव अवतार घेईल आणि आपलं ओझं हलकं करेल अशी अपेक्षा करणं हा दुबळेपणा आहे. हो, आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकत आहोत. हे खूपच शक्तिशाली विधान आहे. आहेच, म्हणून ग्रामगीता सांगते की हा दुबळेपणा सोडा. संतांनी जो सेवेचा मार्ग दाखवला आहे तोच आचरा. कारण मानवाने मानवान सुधारावे, याहुनी पुण्य कोणते? यापेक्षा मोठा पुण्य नाही. प्रत्येकाने स्वतःचं हे पवित्र अवतार कार्य हाती घ्यायला हवं. अगदी. पण मग याची सुरुवात कुठून करायची? जग सुधारण्याचं काम तर खूप मोठं आहे. सुरुवात स्वतःपासून करायची. यासाठी करा आपुली उन्नती, सेवा देऊनी गावाप्रती. आधी स्वतःला सुधारा, स्वतःच्या क्षमता वाढवा. हो, आणि मग आपल्या जवळच्या परिसराची, आपल्या गावाची सेवा करा. आणि तिथून पुढे प्रवास सुरू होतो. कुठपर्यंत? गावापासूनही विश्वाप्रती पोहोचून जावे, असा सेवेचा परीघ वाढवत न्यायचा आहे. स्वतःपासून गावापर्यंत आणि गावापासून विश्वापर्यंत. हा मार्ग खूपच व्यावहारिक आणि शक्य वाटतो. हो, म्हणजे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार खारीचा वाटा उचलायचा आहे. आणि याचं फळ काय मिळेल हेही सांगितलंय का? हो, शेवटच्या ओवीत सांगितलं आहे: सेवेंतची आहे देवभक्ती, कार्य करण्यातची राष्ट्रशक्ती, यानेच मिळे शेवटी मुक्ती, अवतारदीप्ती अंगी येई. वा, सेवेतच खरी भक्ती आहे, काम करण्यातच राष्ट्राची शक्ती आहे. आणि यातूनच मुक्ती मिळते व तुमच्यातही अवताराचं तेज प्रकट होतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली आहे: अवतार ही आकाशातून उतरणारी कोणतीतरी दैवी शक्ती नाही. तर मग काय आहे? तर निस्वार्थ सेवेच्या मार्गावर चालून मानवानेच मिळवलेली पूर्णत्वाची अवस्था आहे. मानवाची पूर्णता म्हणा अवतार कार्य. अगदी बरोबर. आपण कोणाशी तरी वाट पाहत बसण्याऐवजी स्वतःच मानवतेच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकणं महत्वाचं आहे. ते काम कितीही लहान किंवा मोठं असो. तीच खरी सुरुवात आहे. हीच या ग्रंथाची खरी शिकवण आहे. ती आपल्याला निष्क्रियतेकडून कृतीकडे नेते. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. या अध्यायात शेवटच्या अवताराची एक महामानवाची कल्पना मांडली आहे. अच्छा. तो असा असेल जो विश्वाची या मतभेदांना मिटवू शके, म्हणजे जो जगातले सर्व प्रकारचे मतभेद मिटवू शकेल. आजच्या या विभागलेल्या जगात तर याची खूप गरज आहे. हो ना. मग विचार करायला हवा की जिथे प्रत्येकजण दुसऱ्याचा द्वेष करतोय, तिथे अशी एकता निर्माण करणारी, दोन माणसांना जोडणारी एक छोटीशी सेवाकृती आपण काय करू शकतो. कदाचित तिथूनच खरं अवतार्य कार्य सुरू होत असेल. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा. आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.